स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 30 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 30. सोन्याचा चौफुला विहिरीत टाकला. एक वेळ श्री समर्थ राजाच्या अंगणात फिरत असताना एका गुजऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता. तो महाराजांनी हिसकावून घेतला. अंगणात एक खोल विहीर होती. तिकडे पाहून श्री स्वामींनी राजाला प्रश्न केला, चौफुला विहिरीत टाकू? राजाने हात जोडून विनंती केली की स्वामी महाराज, चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून चौफुला स्वामी महाराजांनी विहिरीत फेकून दिला. सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्वांना फार वाईट वाटले. राजाला श्रींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती. रात्री स्वामी महाराज राजवाड्यातच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्वामी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले. राजाही तेथे आला. अरे, पोहरा घेऊन ये म्हणून स्वामी महाराजांनी राजाला आज्ञा केली. राजाने तात्काळ पोहरा व दोर आणवला. विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला. तो काय चमत्कार झाला पहा. पोहऱ्यातून सुवर्णाचा चौफुला वर आला. चौफुल्यातील लवंगा, वेलदोडे जसेच्या तसे सुके असल्याचे सर्वांच्या दृष्टीस पडले. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. येथे बखर क्रमांक 30 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.